कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला काय माहिती आता ह्यावरनं भांडायचंय का? भांडतोय कुठे मी? मग आवाज बघ तुझा, असाच आहे माझा आवाज। आता हसायला काय झालं? अमोल तुझ्यासारखा चिडतो। हा मग चिडणारच ना, माझा पोरगा आहे, माझ्यावरच जाणार। तुम्हाला त्याला भेटून दिलं नाही हा भाग वेगळा, तुझं हा वचन माहिती वचन आहे माझं, 50 वेळा आठवण करून द्यायची गरज नाही, असंच बोललो मी। हा मग मलाही दोष देऊ नको। नाही देत। सॉरी, का? मी उगाच चिडचिड करतोय। नाही ठीक आहे, समजू शकते। रिश्ते में तुम तुम्हारे बेटे लगते हैं। नाम है सिम्बा। अंधेरी रात में सुनसान राह पर हर जुल्म मिटाने को एक मसीहा निकलता है, जिसे लोग हिंसा कहते हैं। तू कशाला करशील म्हणा असलं काहीतरी, आधी मीच करायचो। काय करायचं? हेच देवळात लपून बस, पोलवर चढ, झाडावरच चढ, तुझा आपला अभ्यास आहे की अभ्यास? हो पण मला जेव्हा वाटायला लागलं तेव्हा मी पण करत होतेच की। तू नाही केलंस असं नाही म्हणत मी, पण आता आपल्या दोघातल्या कोणाला करावं लागलं असतं नाही तर मीच केलं असतं। असं बाहेरून कडी बिडी लावून। म्हणजे आता हे तू केलेस का? अजिबात नाही, कशाला करू मी? आपल्या दोघातच काय राहिलंच नाही तर। आता मी पण असे या फोटोत आपण सगळ्यांचा एकत्र फोटो काढूया। कोण आहे का इकडं? दरवाजा उघडा। तेव्हा परत गावलेला सोडणार नाही। काय काय नाही, कुठं काय? काय झालं अर्जुन? काय असं का करतोयस? आवाज का काढतोयस असे? अगं ते हा हाकलायला ते। काय? एक मिनिट, माझ्या मागे काही आहे का? नाही नाही काय नाही, जाईल ते जाईल। नाही जाईल म्हणजे काहीतरी आहे ना मागे, काय सांगा लवकर। काय नाही, जाईल ते। साप आहे का? साप नाही नाही, साप बी कशाला अरे, बंद कर, साप असेल ना, अगं, काय गेलं सांगा? गेलं गेलं ते काय गेलं? साप जुरळ गेलं. जुरळ गेलं। अरे पण तुला माहिती नाही का? गेलं गेलं ते गेलं, नक्की गेलं, तू मागे सरक। सॉरी, मला माहिती होतं तू घाबरशील म्हणून मी सांगत नव्हतो। मला वाटलं साप साप इथे। नाही नाही, आय एम सॉरी। ठीक आहे, ह्यातून काही वेगळा अर्थ काढू नको प्लीज। नाही काढ।
अरे वा, कुठला किडा आहे? कुठे 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 किडा? मॅडम काय झालं? काही अहो मॅडम तुमचा चेहरा सांगतोय काहीतरी झाले म्हणून. चिंच जाऊ दे. आणि हा डबा तर तुम्ही साहेबांसाठी घेऊन आला होता ना, परत का आणलाय असं? चिंचुके कारण तो तिथे नाहीये. तो गेलाय अपर्णा मॅडम बरोबर महत्वाच्या कामासाठी. मॅडम खरंच महत्वाचं काम असेल म्हणून गेले असतील साहेब. चिंचुके कामाच्या वेळेला अर्जुनचा फोन बंद असतो तसं नाही मॅडम. आणि ते दोघे एकत्र काम ड्रग्सच्या केसवर करतात ना, त्या संदर्भात काहीही असेल तर आपल्याला माहिती असतं. हो अपर्णा मॅडमच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. तेच ना, तेच म्हणतेय मी. तेही काम त्याने स्वतःकडे का घ्यायचं? दुसरे नव्हते का? कारण अपर्णा मॅडमनी त्यांना बोलून घेतलं त्याच्यामुळे आपोआप झालं. त्यांना हे सगळं मुद्दामून करतायत. खरंच अपर्णा मॅडमला सुरक्षेची गरज आहे का अर्जुनला अपर्णा मॅडम पासून सुरक्षेची गरज आहे? मला ना हेच कळत नाहीये. मॅडम तुम्ही चिडचिड करू नका. मला एक सांगा, तुमचा साहेबांवर विश्वास आहे का? हो आहे, पण त्याने मला एक फोन नाही केला. ऍटलीस्ट एक मेसेज तरी करायचा. त्याने तेच केलं नाही ना, त्याचंच मला वाईट वाटतंय. अहो मॅडम गडबडीत साहेब विसरून गेले असतील. विसरून गेले असतील? असे कसे विसरून गेले असतील? त्याला माहिती होतं ना मी टिफिन घेऊन येणार आहे म्हणून. आता मी हे ना हा टिफिन फेकून देते. अहो मॅडम हा नाव कशाला राग काढताय? मग काय करू? खाणार आहे का तो हा? मॅडम तुम्ही एक काम करा, साहेब आले ना तुम्ही स्वतःच त्यांना जीव घाला, म्हणजे विषय संपल. मॅडम अन्न फेकून द्यायचं नसतं बरं का. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतंय. अर्जुन एकच घोट पाणी राहिले, पिऊन घे ना प्लीज. तू नाही अप्पे, मला नाही वाटत कोणी येईल आता. मला फक्त 2 मिनिटं दे आणि दरवाजा तोडून टाकू. नको तोडू, तुलाच लागेल रे. आणि एक दरवाजा आहे का, आपण किती आत आलोय. जे कोणी असेल त्यांनी बाहेरचे दरवाजे लावले असतील, अजून काही असेल. नको ना. प्रयत्न तर करू उघडायचा. आता काय उघडलं तर पाहिजे, नाही तर कोणीतरी. अरे दरवाजा उघडा ना, उघडलाय. अर्जुन हळू, तुला लागेल. अर्जुन झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.